आपण आर्म फोर्सेसमध्ये सैन्यामध्ये जावं ह्या तऱ्हेची इच्छा कधी निर्माण झाली? काय आठवतंय तुम्हाला? शालेय शिक्षण माझं जालन्यात झालं आणि त्याच्यानंतर 11वी-12वी पासून आम्ही संभाजीनगर इथे आलो. अगदी धोपट मार्गाने सायन्स घेतलं. ह्यांनी घेतलं, त्यांनी घेतलं, मग मी पण घेतलं. पण हं. 12वी मध्ये फारसं यश मला मिळालं नाही आणि जेमतेम फर्स्ट क्लास असा आणि एकदम मी आपटले म्हणजे जिव्हारी लागलं ते अपयश. पण ते अपयश हे फार मी त्याला म्हणजे आभारी आहे त्या अपयशाची. म्हणजे हं. एकतरी असं अपयश आयुष्यात यायलाच पाहिजे असं वाटतं, जे पुढच्या 100 यशांची म्हणजे मजबूत एक बेस आपला बनवून जातं हां. अशा अर्थाने. तेव्हापासून मी म्हटलं, की नाही आता आपल्याला आपल्या आयुष्याचा चार्ज घ्यायला पाहिजे आहे. म्हणून मग मी महाविद्यालयाची शाखा बदलायचं ठरवलं आणि सुदैवाने आई मला तशी मुभा दिली पण. आणि मग मी लॉकडे वळले कारण मला त्यात इंटरेस्ट होता. मी डिबेटर होते. तर लॉचं शिक्षण हे चालूच होतं. परंतु कारगिल युद्ध हे त्या दरम्यान हं. म्हणजे झालं आणि त्या दरम्यान मी मिलिटरी कॅम्पमध्ये सुद्धा गेले नाशिकला. अच्छा. भोसला मिलिटरी स्कूलच्या जो बरोबर. कॅम्प असतो तरुणींसाठीचा. तेव्हा मला कळलं की आपल्याला रायडिंग, फायरिंग हे जमतंय म्हणजे बऱ्यापैकी आणि मला ते आवडतंय. विशेषतः रायफल शूटिंग मध्ये मला खूप चांगलं यश मिळालं तिथे सुद्धा. डोक्यात एक तयार झालं की हे आपण करू शकतो. पण आता हेच करायचंय असं काही माझं नव्हतं. बरं. कारण प्रॅक्टिकल होते मी बऱ्यापैकी, की ठीक आहे आपल्याला आपण हेही तेही सगळं घेऊन आपण पुढे जायचंय. कारण खूप इंटरेस्ट होते मला अगदी शाळेच्या वयापासनं, की मला कविता करायला आवडायचं, लिहायला आवडायचं, चित्रकला, नाटक आवडायचं. सगळंच मला आवडत असे. इतर स्पर्धांनी मला मात्र खूप शिकवलं हां, महाविद्यालयीन जीवनामध्ये. हां. साधारण एक थोडा संघर्ष आणि त्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर जाणं एखाद्या स्पर्धेसाठी जेव्हा आपण महाविद्यालयाला आणि आपल्या विद्यापीठाला रिप्रेझेंट करतो, तर तो सगळा प्रवास, टीमवर्क ते सगळं करणं, पुढे जाणं. तर अशी मी LLB पर्यंतचं माझं गेला. शिक्षण झालं. हो. मग पुढं? पुढे तर LLB पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं आणि त्यानंतर माझ्या प्राध्यापिका डॉक्टर भाग्यश्री गोडबोले मॅडम त्या आज नाही आहेत आपल्यात. तर त्यांच्या प्रेरणेने मी LLM करायचं असं ठरवलं. पण माझ्यासाठी ते केवळ LLM असं नव्हतं हां, हां, कुठल्याही हां, अर्थाने. हां. तर ती एक संधी होती. मी पहिल्यांदाच घर सोडलं होतं हं. आणि पुण्यासारख्या एका मोठ्या शहरामध्ये गेले होते. स्वतंत्रपणे विद्यापीठाच्या वसतिगृहावरती राहण्याचा मुद्दाम निर्णय घेतला. मुळात तो एक स्वचा शोध होता हो. आणि मला हे बघायचं होतं, की आपण कुठपर्यंत जाऊ शकतो या 2 वर्षांमध्ये आणि अशा पद्धतीने LLMचं शिक्षण घेत असताना आर्मीच्या या संधी माझ्यासमोर आल्या. म्हणजे माझा धाकटा भाऊ त्याच्यासाठी कारणीभूत आहे हां. आणि त्यांनी ह्या सगळ्या सेवांबद्दल मला सांगितलं आणि बरं. मग मी त्या तयारीला लागले. आजोबांचा माझ्यावरती खूप परिणाम होता. माझे आजोबा अतिशय म्हणजे 92 वर्षाचे होते. ते अतिशय निरोगी आयुष्य जगले त्या काळात. आणखीन शिस्त, करारी होते, तर ते कुठेतरी होतं. आणि दुसरं म्हणजे मिळेल ती संधी घ्यायची. हं. नसेल ती तयार करायची, स्वतःपासून सुरुवात करायची. अशी कुठेतरी एक आपली जो मध्यमवर्गीय संघर्ष असतो, हा मी खूप जवळून घरामध्ये पाहिला होता. आणि मराठवाड्यात खुपणाऱ्या पण खूप मला गोष्टी होत्या तेव्हा लहान वयापासनं, हं. की साधारण ज्या बेसिक सुविधा असतात आपल्या टॉयलेटसारख्या ज्याला आज आपण म्हणतो, त्या सगळीकडे असायला हव्यात. त्या नाही मिळाल्या तर किती वाईट हे सगळं असू शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती, ती म्हणजे स्त्रीला मिळणारा सन्मान. म्हणजे हं. मराठवाड्यात जे पाण्याचं दुर्भिक्ष असेल किंवा आजूबाजूला आज आपण डोमेस्टिक व्हायलन्स इतकं पटकन त्याला नाव देतो, पण तशा अनेक केसेस आजूबाजूला घडत असत आणि कुठेतरी ती स्त्रीची अतिशय दुर्बल, परावलंबी प्रतिमा कुठेतरी हं. बघत मी मोठी होत होते आणि ती माझ्या डोक्यात होती. ती बदलायची आहे मला. हां. आणि एवढा सन्मान मला स्वतःसाठी आणि मी जे करेल त्या कामासाठी मला मिळवायचा आहे. हां. आणि त्याच्यामध्ये हा एका निश्चय पक्का स्त्रीचाही तो सन्मान असला असला पाहिजे. पाहिजे. हां. अगदीच. आणि मग आणि आता ही तुम्ही तयारी करायला लागलात. हो, मग हो. सैन्याची काय असते परीक्षा? काय असतो प्रोसेस? सैन्याची तयारी असं मला अजिबात वेळ नव्हता, खरं सांगायचं तर. मुळात ना आपण सैन्याच्या परीक्षेला आता आपण अपिअर होतोय आणि आता आपल्याला तिथे सिलेक्ट व्हायचंय. एवढं कमी ध्येय आपण नको ठेवूया असं मला त्यावेळी वाटलं. हं. की आपल्याला हे 2 वर्ष जी मिळाली आहेत ना, ही फार अनमोल आहेत. आणि काही स्वतःला मी साधारण आपण म्हणतो ना, की आपण जरा आढावा घेऊया स्वतःचा. आपली सामर्थ्य स्थानं काय आहेत, बलस्थानं काय आहेत माझ्या पर्सनॅलिटीमधली किंवा मला आता इथून पुढे मी एका प्रोफेशनमध्ये पडणार आहे ज्या कोणत्या, तर मला कोणत्या-कोणत्या गोष्टी माझ्या सुधारायला आवडतील, ह्याच्यावरती काम सुरूच होतं माझं ओके. आतमधून. हं. आणि त्याच्यानंतर LLB पर्यंत असताना परीक्षेची खूप भीती होती. बरं. म्हणजे अगदी पेपरला जायचे तर जाईपर्यंत ते हां. असे पानं हे येईल का? मी हे वाचलेलं मला आठवेल का?
त्याच्यावर एक तर मला मात करायची होती की बरं. नाही, माझा अभ्यास झालेला आहे आणि मी तो उत्तमच पेपर सोडवणार. ह्या पातळीपर्यंत मला पुढे काय व्हायचं ते हो, पण मला यायचं आहे. आणि त्याच्यामुळे मी योगाभ्यास खूप गांभीर्याने घेतला होता LLM ला असताना. अगदी म्हणजे पहाटे 3:30 वाजता उठून मी हॉस्टेलच्या गच्चीवर असते त्यावेळी आणि योगासनं, प्राणायाम, सूर्यनमस्कार हे सगळं करून मी पेपर लिहायला जायचे. मग बरं. तेवढ्या वेळामध्ये आपण एक रिव्हिजन करूया असा विचार यायचा, पण त्याच्यावरती मी मात केली. आणि थोडंसं एक स्थिरता आली माझ्या व्यक्तिमत्वामध्ये, थोडं डिटॅचमेंट पण आली घरापासून दूर असताना. तर तो एक प्रकारचा कॉन्फिडन्स आला माझ्यामध्ये आणि काहीही वेळ नसताना मी SSB ला अपिअर झाले. बरं. हो, 3rd सेमिस्टरच्या मध्येच. आणि मग इंटरव्ह्यूला काय झालं? इंटरव्ह्यू म्हणजे आपल्याला वाटतं की तो SSB इंटरव्ह्यू आहे, म्हणजे म्हणताना पण त्याला इंटरव्ह्यू म्हणतो, पण ती अनेक चाचण्यांची मालिका असते बरं. जी 4-5 दिवस चालते आणि 3-4च केंद्र आहेत आपल्या देशामध्ये, तर तिथे त्या चाचण्या सगळ्या चालतात. हा, 4-5 दिवस ते हो चालतं. हो हो, मुळात ह्या चाचण्या म्हणजे तुमच्या नेतृत्व गुणांचा कस असतो, की OLQ ज्याला म्हणतात, ऑफिसर लाईक क्वालिटीज. हे नेतृत्व गुण तुमच्यामध्ये आहेत का आणि प्रशिक्षणानंतर ते डेव्हलप होऊ शकतात का अधिक, तेवढ्या प्रशिक्षणाचा स्कोप, ती लवचिकता, ती तुमच्या स्वभावात आहे का. आणि त्याच्यामुळे काही लेखी चाचण्या असतात ज्याला आपण स्क्रीनिंग म्हणतो. त्यानंतर बाकी असंख्य चाचण्या असतात, म्हणजे एखादं चित्र तुम्ही बघताय तर त्या चित्राचं तुम्ही डिस्कस करून त्याचं एक कन्क्लुजन एकाने उभं राहून सांगायचं असं असेल, किंवा कॉन्फरन्स ही स्टेज असते ज्याच्यामध्ये तुम्हाला टीमवर्क, टॅक्टिक्स ज्याला म्हणतो आपण नंतर, पण त्या टॅक्टिक्सची कल्पना देणाऱ्या काही चाचण्या असतात. आणि SSB मध्ये सगळ्यात महत्त्वाच्या असतात त्या मानसशास्त्रीय चाचण्या, कारण मानसशास्त्रीय चाचण्यांमधून तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वाची किल्ली त्यांना सोपवता, की काय काय मी करू शकेन, कशी मी रिॲक्शन दिली आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यातही अजून उपचाचण्या खूप असतात आणि तुमच्या मनाची स्ट्रेंथ तुम्ही त्याच्यामध्ये खरं तर प्रतिबिंबित होत असते, की तुमच्याकडे किती आत्मबळ आहे, मनशक्ती किती आहे या सगळ्या पुढच्या प्रवासासाठीची. तर अशा प्रकारे या टेस्ट असतात. आणि इंटरव्ह्यू असतो, एक छान मोठं सगळं पॅनल असतं समोर आणि तुम्ही असे बसलेले असता आणि सरबत्ती होत असते प्रश्नांची. पहिले 10-15 मिनिटं फक्त प्रश्न विचारले जातात, एकामागून एक, रॅपिड, एकामागून एक. आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा प्रवास उलगडायला सुरू करता, न थांबता, त्यांच्याकडे बघून, कुठेही न अडखळता. मुळात विचारांची स्पष्टता एवढी लागते की ती वाणीमध्ये यायलाच लागते. मग तुम्हाला तसं वाटलं होतं त्यावेळेला की आता आपलं सिलेक्शन होणार आहे? नाही, मी म्हणजे जसं मी तुम्हाला मध्येही म्हटलं की मी खूप प्रॅक्टिकल होते हं. आणि मी आता माझ्या तलवारीला धार लावण्याचं केलं होतं 2 वर्ष काम, की आता मला इथे तिथे तिथे मला काहीतरी करून घरी जायचंय. मी गाठ मारली होती. त्याच्यामुळे मग मला जेव्हा पॅनलने विचारलं की तुम्ही अगदी फर्स्ट अटेम्प्टमध्ये इथपर्यंत आलात, क्वालिफाईड आहात, LLM आता होणारच आहे तुमचं, आणि शिवाय इथपर्यंत, तर आम्ही तुम्हाला ह्या पहिल्याच अटेम्प्ट असल्यामुळे सिलेक्ट नाही केलं तरी चालणार आहे, म्हणजे यू विल कम बॅक अगेन, राईट, अशा पद्धतीने त्यांनी विचारलं. तर मी म्हणाले, एक्स्ट्रीमली सॉरी सर, आय डोंट थिंक सो. मला स्वतःला आणि आर्मीला, आपल्या दोघांनाही कदाचित ही शेवटची संधी असावी. म्हणजे मी आता ठरवून आली आहे की मी तशीच घरी जाणार नाही आहे आणि तर मला विचार करावा लागेल दुसऱ्यांदी यायचं का नाही आहे ते. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, खरंच मनातही होतं आणि मी त्यांना सांगितलंय की आपण म्हणतो एखादं काम किंवा एखादं प्रोफेशन, पण मला पहिल्यापासून असं वाटतं की ते एक माध्यम असतं, ते एक साधन असतं. साध्य कुठेतरी आणखीन उंच हवं ना. केवळ युनिफॉर्म घालणं इथपर्यंतच नाही थांबायचं, युनिफॉर्म घालून आणखीन काहीतरी करणं ते खरं साध्य होईल. तर बरोबर. त्यांना म्हटलं की माझ्या दृष्टीने फक्त माध्यम आहे. आज ह्याच्यातनं मी पुढे गेले आणि मला युनिफॉर्म मिळाला तर मी जे करायचं ते करणारच, पण नाही मिळाला तरी तो नाही मिळाला म्हणून मी रडत बसणार नाहीये, मी पुन्हा माझं विश्व उभं करणारच आहे. तर आपल्या दोघांकडेही कदाचित शेवटची संधी आहे असं म्हणून मी शिक्कामोर्तब माझाच मी मारला, आता बॅग भरायला घ्या आणि आपल्याला घरी जायचंय. पण त्यांनी संधी साधली आणि तुम्हाला सिलेक्ट केलं. आता तुम्ही सिलेक्ट झालात, आता पुन्हा फार मोठा बदल होता. त्या बदलाला कशा सामोऱ्या गेलात आणि ते ट्रेनिंग कसं होतं? एक प्रियकर आणि प्रेयसी असतात आणि प्रियकर म्हणत असतो, मैं तुम्हारे लिए चांद तारे तोड के लाऊंगा, म्हणजे तू फक्त सांग मला, मी सगळं तुझ्याकडे तोडून आणतो. आणि तिने अगदी क्षणार्धात म्हणावं की आता एवढा म्हणतोस तर आणच, मग बघू आपण, म्हणजे तेवढं तू करच आता, बाय दॅट टाइम मी दुसरं टास्क काहीतरी शोधून ठेवते. तसं काहीचं SSB रेकमेंड अगदी, आणि असं चेन्नईमध्ये OTA मध्ये सगळे जाणार आता की आम्ही SSB क्लिअर करून आलो आहे. ऑल इंडिया मेरिट लिस्ट लागते SSB नंतर, तिच्यात सुद्धा नाव यायला लागतं, तर ती सुद्धा आपण क्लिअर केली आणि पण आत आलो. आणि मग जेव्हा ते वाक्य ऐकून त्या प्रियकराची जशी अवस्था होईल तशी आमची झाली की एवढं तर करायचंच आहे, मग बघू पुढे युनिफॉर्म देणार की नाही ते, अशा अर्थाने.
आणि त्या आकाशातल्या चंद्र तारे नव्हे, पण आम्ही खांद्यावरचे तारे मिळवण्याच्या मात्र प्रयत्नामध्ये हे केलो. मुळातच असं काही इथे आकार वगैरे दिला जात नाही व्यक्तिमत्वाला. व्यक्तिमत्व पूर्णतः बदललं जातं. जे बदल ह्या पूर्ण ट्रेनिंगच्या दरम्यान होतात मुला-मुलींमध्ये, ते कायमस्वरूपी असतात. एक ऑफिसर आपण जे म्हणतो की चालण्या बोलण्यावरनं ओळखला जातो, नुसतं उभं राहण्यावरनं ओळखला जातो, इथून त्याच्यावरती सगळं काम केलं जातं. हे संपूर्ण ट्रेनिंग म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून तुमच्या मनशक्तीचं प्रगटीकरण आहे. एका प्रकारे तुमच्या मनात काय आहे, किती किती तुम्ही देऊ शकता इथे येऊन, किती वेदनांवर म्हणजे शारीरिक वेदनांवर तुम्ही मनाच्या शक्तीने मात करू शकता. सो आपण म्हणतो की करता करविता, तसं चालवितं हे मन आहे. ते एकदा तिथे गेल्यावरती तुम्ही ताब्यात घेतलं की मग तुमच्यासाठी तो प्रवास कदाचित थोडा सोपा जातो. आणि अशी अचाट कामं असतात सगळी ट्रेनिंगमध्ये. म्हणजे सायकल ही फक्त चालवायला नसते दिली, ती उचलायलाच जास्त दिलेली असते आपल्याला. त्यानंतर वेगवेगळी वेपन्स ही शिकवली जातात. त्याच्यामध्ये रॉकेट लॉन्चर असेल, LMG असेल. काही काही वेपन्स इतकी हेवी असतात की ती फायर केल्यानंतर 2-3 दिवस तुम्हाला ऐकायला येत नाही. खांद्यावरनं तुम्ही जेव्हा ती फायर करता किंवा कानातनं रक्त येतं, अशा प्रकारे. त्यानंतर ऑब्स्टॅकल्स असतात मोठे मोठे. आणि तंत्र प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला अवगत करायला लागतं. की मी रोप साधारण एक मोठी चायना वॉल लावलेली आहे आणि त्याच्या टोकावरनं मला खाली उतरायचं आहे. जर ते तिथे कसं उतरायचं आहे हे मी ऑब्झर्व करून नीट केलं नाही, तर मी सटकन खाली येणार आणि माझ्या तळहातावरची स्किन सगळी जाणार. आणि तसाच मी दुसरा दिवस सुरू करणार आहे माझा, ह्या पद्धतीने. म्हणून अतिशय जोश अजिबातच नाही, पूर्ण होशमध्ये राहून अचूक तंत्र काय आहे, त्याच्यासाठी दिला जाणारा वेळ काय आहे, आणि अशा पद्धतीने प्रत्येक चाचण्यांना तुम्हाला तिथे सामोरं जायला लागतं. 10-10 किलोमीटर्स तुम्हाला रनिंग असतं. त्यानंतर रूट मार्च असतात 25 किलोमीटर, 40 किलोमीटर. जेव्हा 15-16 किलोचं वजन तुमच्या पाठीवरती असतं आणि ते वजनसुद्धा मी मगाशी म्हणाले त्याप्रमाणे नीट लावलं नाही तर ते काढल्यावरती काहीच नसतं, मागे पूर्ण सोलली गेलेली असते पाठ. अशा पद्धतीने. किंवा तुम्ही क्रॉलिंग वगैरे करता तेव्हा ढोपरं सगळी तुमची सुजून गेलेली असतात. आणि घाम जेव्हा असा खाली येत असतो तेव्हा तो असा करून पुसायलाही तुम्ही सावधानमधनं विश्राममध्ये जाऊ शकत नाही. तो डोळ्यात जात असतो, डोळे लाल होत असतात, तुमच्या वर्दीवरती येत असतात. पण सगळ्यात महत्त्वाचा चेंज म्हणजे तुमच्या धारणाच बदलतात. म्हणजे आत्तापर्यंत तुमच्या ज्या काही असतात आयुष्यामध्ये, हे म्हणजे हे, ते म्हणजे ते, हे सगळं बदलून जातं. प्राथमिकता एकच येते, ती म्हणजे मला सैनिक व्हायचं आणि मला इथून पासआउट व्हायचं आहे. म्हणजे मला देशासाठी काहीतरी करायचं आहे, राष्ट्रप्रथम हीच केवळ येते. मग तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी असो, तुमच्या बाकी धारणा असोत, म्हणजे ध्येय जेवढं निश्चित असतं, जेवढं मोठं असतं, तेवढेच त्याच्यापर्यंत पोचण्याचे जे रस्ते असतात ते लवचिक करायला लागतात. हे एका अधिकाऱ्याने आधी शिकलं पाहिजे कुठल्याही. ह्याच्यामध्ये मुलं आणि मुली ह्यांच्यात काही भेद असतो का तेवढंच कठीण असतं मुलींना? सगळं तेवढंच कठीण असतं. आणि मनातनं जे बदल होतात त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला बदल आमच्यामध्ये हा होतो की ऑफिसर फर्स्ट, देन अ लेडी और देन अ वुमन ऑफिसर. तुम्ही आधी सैनिक, मग अधिकारी, आणि मग तुम्ही लेडी जेंट्स जे कोणी असाल ते असाल. अजिबातच नाही. तुमच्या सौंदर्याच्या धारणा बदलतात. म्हणजे जेव्हा तुम्ही कॉम्बॅट ड्रेस घातलेला असतो, तुम्ही चिखलात लोळत असता, तुमचं सगळीकडे काय काय लागलेलं असतं, तुम्ही स्विमिंग करत असता, आणि तरी तुम्ही सुंदर वाटता स्वतःला. वा. आणि जेव्हा तुमच्या खांद्यावरती तारे येतात तेव्हा असं वाटतं हे जगातले सगळ्यात मौल्यवान दागिने आहेत. अशा पद्धतीने तुमच्या सगळ्या धारणा बदलतात तिथे जाऊन. ह्या सगळ्यामधून जात असताना माघार घ्यावी, नको असं कधी वाटलं का हो? खरं तर वाटणं म्हणजे खूप सिरियसली वाटलं नाही. खरं तर प्रत्येकच त्या कॅडेटला वाटत असतं की ना, हे असं ओझं घेऊन चालण्यापेक्षा ही भिंत ओलांडावी आणि पळून जावं एकदाचं, असं थोडं सुरुवातीच्या काळात प्रत्येकालाच वाटत असतं. त्याला अपवाद नाहीये. पण त्यानंतर अशी संधी कोण सोडणार ना, की आपल्याला म्हणजे आज एका राष्ट्राच्या रक्षणाची आपल्याला संधी मिळणार आहे, आपल्याला वर्दी मिळणार आहे. वर्दी जब चढती है तन पर, सीना खुद ही तन जाता है, शपथ वतन की लेकर यौवन, वीरों का पथ अपनाता है. अशा परंपरेचा भाग होणं कोण सोडणार आहे? जिथे जीवनाबरोबर मरणाचाही सोहळा होतो, असं मरण कोण सोडणार आहे? म्हणजे मला आठवतं की अशा पद्धतीने आमचं जेव्हा ट्रेनिंग सुरू होतं आणि एक दिवस आम्ही अचानक काही महिने आमच्या आधी पासआउट झालेल्या अधिकाऱ्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली स्थळाच्या समोर उभे होतो. आणि तेव्हा आमच्या पायाखालची जमीन सरकली. ह्याच्यासाठी आपण तयार होत आहोत. आणि हा मुलगा ज्याच्याबद्दलच्या आठवणी आज सगळ्यांना माहिती आहेत. आमचा ड्रिल उस्ताद सांगतो की अरे हा मुलगा असा होता, दुसरा सांगतो की अरे तो मुलगा तसा होता, आणि हाच लेफ्टनंट हा आज गेला. आणि आपल्याला आपण जखमांचं काय इथे घेऊन बसलोय, मला इथे पट्टी आहे, इथे पट्टी आहे, कुठेतरी फ्रॅक्चर आहे किंवा हे झालंय, हे तुरळक आहे. आता गांभीर्याने आपल्याला पुढे जायला पाहिजे आणि आता हे तारे मिळवायला पाहिजेत.
अशा पद्धतीने. आता तुमचं जेव्हा ट्रेनिंग होतं त्याच्यानंतर तुम्हाला तुमची कंपनी, तुमची ब्रिगेड मिळते. तुम्हाला काय मिळालं? माझं जे कमिशन आहे ते कोर ऑफ इंजिनियर्समध्ये झालं. कोर ऑफ म्हणजे आपण इंजिनियर्स. पास आउट होतो त्याच वेळेला आपल्याला हे सांगितलं जातं की तुमचं कोणत्या डिपार्टमेंटमध्ये कमिशन झालेलं आहे. तर त्याच्या मागे खूप वेगळी पॉलिसी होती की पहिलं जे टेन्युअर आहे हे आम्ही कॉमन जे सगळे म्हणजे इंजिनियर ऑफिसर्स करतात त्याप्रमाणे रेजिमेंटमध्ये असणार आहे आणि त्यानंतर एक वेगळ्या प्रकारचं प्रशासकीय काम आणि लीगल टेक्नोलिगल प्रकारचं काम आमच्याकडनं करवून घेतलं जाणार आहे असं मला तेव्हा सांगण्यात आलं होतं. म्हणून तुर्तास मी कोर ऑफ इंजिनियर्समध्ये कमिशन झाले. आणि पहिलीच नेमणूक कुठे झाली? पहिले मी जेव्हा जॉईन केलं तेव्हा मी वेस्ट बेंगॉलमध्ये जॉईन केलं, पण काही महिन्यातच आम्हाला आमचं पूर्ण रेजिमेंट काश्मीरमध्ये गेलं, शिफ्ट झालं. म्हणजे आपण जशी घरं शिफ्ट करतो तशी आम्ही रेजिमेंट शिफ्ट करतो, ट्रेन करतो आम्ही. जसं आपण गाडी करतो सामान शिफ्टिंगला तसं आम्ही ट्रेन करतो आणि ट्रेनमध्ये सगळं रेजिमेंटचं सामान टाकून आम्ही डिसेंबरच्या महिन्यात काश्मीरला. थेट काश्मीरला. आणि हो, साल हो. काय होतं? ते साल होतं 2006. 2006. म्हणजे इन्सर्जन्सी, काउंटर अगदी peak वरती इन्सर्जन्सीचा पीक होता तो. हो, हो. काय झालं पुढं? मुळातच जेव्हा ट्रेनिंग संपवून आपण म्हणजे मी आर्मीमध्ये गेले तेव्हा जे काही मला कळलं की ही कशी संस्था आहे किंवा काय, त्या पहिलाच अनुभव माझा असा होता की हा कुठलाही जॉब किंवा ही नोकरी नाहीच आहे. हा एक ध्यास आहे, ही एक जीवन पद्धती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही एक संस्कृती आहे. त्या संस्कृतीला आपली अशी परंपरा आहे, आपले असे नियम आहेत, आपल्या अशा धारणा आहेत, श्रद्धा आहेत. त्याच्यामुळे आपण जसं बाहेर असतं की 10 ते 5 मी ऑफिसला जाते आणि 5 नंतर माझी घरात आहे, मी काही आहे, तसं नाही आहे हे. 24 तासांसाठी मी बांधल्या गेली आता या एकूण पद्धतीमध्ये. बरोबर. आणि ज्या प्रकारचं बंधुत्व आर्मीमध्ये बघायला मिळतं एका तुमच्या कलिग्स बरोबर, तुमच्या वरिष्ठांबरोबर, तुमच्या ज्युनियर ऑफिसर बरोबर, तसं खचितच कुठे बघायला मिळेल असं मी छातीठोकपणे सांगू शकते. एवढं चांगलं ऑर्गनायझेशन आर्मी आहे. सगळ्यात सेक्युअर कुठे असेल तर मी काश्मीरमध्ये, मला एवढ्या इन्सर्जन्सीमध्ये पण फील झालं असं हे ऑर्गनायझेशन आहे. म्हणजे आमच्या रेजिमेंटची सुद्धा इंटेन्स काउंटर इन्सर्जन्सीमध्ये सर्व करणारी मी पहिलीच लेडी ऑफिसर होते. तिथे कुठल्याही फॅमिलीज अलाउड नव्हत्या. श्रीनगरच्या बरंच पुढे होतो आम्ही. असा तो भाग होता की जिथे दूरवर पाहिलं तरी कुणीही स्त्री दिसणार नाही कुठल्याही गावातली. इतकं आतमध्ये असा तो एरिया होता. तर तिथे एकतर वातावरण असं एक मोठं चॅलेंज होतं, म्हणजे थंडी आणि बर्फ या पद्धतीने. त्या अनुषंगाने येणाऱ्या अनेक गोष्टी की तुम्हाला वाहनांचं किंवा उपकरणांचं सतत तुम्हाला मेंटेनन्स करायला लागतो. स्वतःचं फिटनेस तुम्हाला सांभाळायला लागतो. सारखं तुम्हाला तुमच्या पायाला फ्रीज होतात हातपाय तुमचे किंवा अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स असतात. लाकडाची आम्हाला छोटी छोटी घरं होती आणि तिथे अशा बुखाऱ्या लावलेल्या असायच्या ज्याच्यामध्ये रॉकेल असं सतत आम्ही गरम स्वतःला ठेवण्यासाठी आग पेटती करत असू. त्या पाईपमधनं असे छान मोठे मोठे उंदीर यायचे आणि पहिल्याच दिवशी अशी जाग आली मला तर इथे वगैरे असं उंदीर होते, प्रत्येक घुशीपेक्षाही मोठा प्राणी. आणि जेव्हा प्रचंड कडाक्याची थंडी असायची तर प्रॉपर बेसिनमध्ये जाऊन जेवणानंतर हात नाही धुतले कधी तर कोणी टिश्यू पेपरही पुसले तर इथे उंदीर चावून जायचे नखांच्या तिथे वगैरे, अशी परिस्थिती होती. आणि त्याच्या बाहेर मात्र जसं आपण टायर फुटतात गाड्यांचे तसे सतत गोळीबार आणि इकडनं असे आवाज यायचे. म्हणून आमचा जो ऑलिव्ह ग्रीन युनिफॉर्म असतो पीसमधला तो आम्ही कायमचा ठेवून दिला ट्रंकेच्या तळाशी आणि टोटल कॉम्बॅटमध्ये आलो. सदैव शस्त्र बरोबर AK-47 ही कायम बरोबर. बाथरूममध्ये नेताना सुद्धा ती बाजूला उभी करायची आणि मग काम झाल्यावर बाहेर घेऊन यायचं स्वतःच्या घरातल्या बाथरूममध्ये सुद्धा. आणि कामांचे काही तास नसतात. सकाळी पण तुम्ही ऑफिसला जाता, रात्री पण ऑफिसला जाता. तातडीचे सगळे लेटर्स असतात आणि अशा पद्धतीने पुढे जातं. मला सांगा, कोर ऑफ आर्मी इंजिनियर्स हे नेमकं काम काय करतं? म्हणजे आपल्याला सैनिक पुढे उग्रवाद्यांचा प्रतिकार करताना दिसतात. हो. तुमचं फंक्शन काय असतं? जे ॲक्च्युअल लढतात पुढे म्हणजे प्रत्यक्ष सामोरे जातात तर ते इन्फंट्री, मेकनाइज इन्फंट्री किंवा आर्मर्ड RT हे कॉम्बॅट आर्म्स आहेत जे डायरेक्ट 1 to 1 शत्रूला सामोरे जातात. पण हे कॉम्बॅट आर्म्स हे स्वतंत्र नसतात. ही रचना अशी पूर्ण असते, प्रत्येक डिपार्टमेंट एकमेकांमध्ये जोडलेलं असतं. तर ह्या कॉम्बॅट आर्म्सच्या इमिडिएटली मागे आम्ही कॉम्बॅट सपोर्ट आर्म्स असतो, कोर ऑफ इंजिनियर्स म्हणजे. तर लढणाऱ्यांना जी काही तांत्रिक मदत आहे ती पूर्णपणे इंजिनियर्स पोहोचवतात. म्हणजे आमची जी बेस कंपनी होती ही श्रीनगरपासून काही किलोमीटर्सवरती होती जिथे मी होते. म्हणजे तिथनं सगळी सामग्री आपण पुढे पाठवणं वगैरे. आणि आमच्या 3 फील्ड कंपनीज होत्या ज्या प्रत्यक्ष सीमावर्ती भागांमध्ये तैनात होत्या. तर मुख्य म्हणजे जी आपली लाईन ऑफ कंट्रोल आहे
तर ती काही अशी चायना वॉलसारखी नाही आहे की सिमेंटची आता एकदा बांधून संपली LOC अशी नाही आहे. तर तारेची म्हणजे आज आपण गुगलवर सगळं बघू शकतो की तारेची अशी मोठी मोठी बंडल्स तुम्हाला दिसतील जर तुम्ही इमेजेस सर्च केल्या. आणि वादळाने आणि बर्फाने त्याचं दरवर्षी नुकसान होत असतं. तर मुख्य म्हणजे तिच्या रिपेअरचं काम असतं. दरवर्षी 15-15, 20-20 फूट बर्फामध्ये उभं राहून तिचा मेंटेनन्स सुरू असतो. जेव्हा तो करणं शक्य असतं अशा वातावरणात तेव्हासाठी. आणि तो सगळा आडाखा बांधणं, ते सगळं प्रोक्युअर करणं आणि ते पुढे पाठवणं बेस कंपनीकडून, हे सगळं काम. त्यानंतर स्नो क्लिअरन्स, म्हणजे मी स्वतः मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ऑफिसर आणि क्वार्टर मास्टर अशा दोन्ही माझ्याकडे जबाबदाऱ्या होत्या. त्याच्यामुळे जी काही चालती सगळी यंत्र होती, उपकरणं, साधनं, ती पूर्णपणे तिचा मेंटेनन्स ती दुसऱ्यांना देणं कामासाठी, तिथे ती उपलब्ध करून देणं. आणि मोठे मोठी डोझर्स असायची, त्या डोझर्सच्या प्लेटनी सगळी बर्फाची म्हणजे तो बर्फ स्वच्छता करणं व्हायचं, जेणेकरून रॅशन पुढे जाईल, जवानांपर्यंत पोहोचेल, दळणवळण मोकळं होईल अशा पद्धतीने. त्यानंतर ट्रॅक्स बांधणं, जे रस्ते आपण म्हणतो कच्चे रस्ते, ते त्याचं असं म्हणजे पाहणी करून, ती पाहणी करण्यासाठी आम्ही किलोमीटर्स दूर दूर चालत जात असू दुर्गम एरियामध्ये. आणि तिथे गेल्यावर तिथे ट्रॅक बनू शकतो का हे सगळं बघायचं, तिथे ते ट्रॅक्स तयार करायचे आणि ते त्या त्या ठिकाणी हँडओव्हर करायचे. काश्मीरसारख्या ठिकाणी अजून एक काम म्हणजे मला अतिशय गर्व वाटतो हे सांगता, अभिमान वाटतो की आर्मी आपल्याला माहिती आहे की खूप म्हणजे गोळीबार आणि ह्या सगळ्यांमध्ये असतेच, पण ती संहाराबरोबर सृजनाचं पण काम करते ऑपरेशन सद्भावनाच्या अंतर्गत. तिथल्या सगळ्या नागरिकांसाठी आर्मी काम करत असते, विद्यार्थ्यांसाठी काम करते, तिथल्या लोकांसाठी पुलं बांधणं, त्याच्यानंतर वैद्यकीय सेवा तर अहोरात्र सुरू असते. तर त्यांच्यासाठी जी काही टेक्निकल काम आहे, शेल्टर्स बांधणं, आश्रयासाठी अजून काही हे करणं, आणखीन नॅचरल कॅलॅमिटीजमधनं त्यांची सुटका करणं, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही इक्वली बिझी आणि असायचो. जेव्हा प्रत्यक्ष ऍक्शन चालू असते तेव्हाही तुम्ही पाठी असतात. हो, हा. कारण तो सुद्धा एक मिळून असते ती मोहीम. म्हणजे या ठिकाणी 4 अतिरेकी आहेत, हा हा इंट मिळालाय, हा. मग तिथपर्यंत बाकी कोणी जाऊ नये किंवा ते आणखीन पुढे जाऊ नये, तिथे रोड बॅरियर्स लावणे, रात्री 12ला उठून तिथे रोड बॅरियर्स लावायचे आपल्याला, असा आदेश मिळतो, ते तिथे लावले जातात. आणि अशा ठिकठिकाणी काही काही गोष्टी केल्या जातात. त्याच्यानंतर जे एक्सप्लोजिव्स असतात ते सुद्धा आमच्याकडे बऱ्यापैकी असतात, ग्रेनेड्स आणि या सगळ्या ज्या गोष्टी असतात, बॉम्ब्स आणि तर त्या कुठे त्याची जितकीच गरज आहे तिथे ते पोहोचवणं. आणि मग ते प्रत्यक्ष हातात आल्यावरती इन्फंट्री, राष्ट्रीय रायफल्स हे लोक ती प्रत्यक्ष मोहीम घडवून आणतात त्या ठिकाणी, ह्या सगळ्या सपोर्ट निशी. आता प्रत्यक्ष घडलेले काही अनुभव त्या काळातले. हा खूप म्हणजे सांगण्यासाठी सुद्धा खूप अवघड मुद्दा आहे, कारण काश्मीर आपल्याला माहिती आहे की त्या काळात सुद्धा आणि नंतरच्याही काही काळात दहशतवादाने खूप पोखरून निघालेलं होतं. कारण आम्ही सतत बुलेट प्रूफ जॅकेट आणि बुलेट प्रूफ पटका, BPP आणि BPG असं आम्ही त्याला म्हणतो, तर बुलेट प्रूफ जॅकेट सुद्धा आम्ही घातलेलं असायचं. त्या बुलेट प्रूफ जॅकेट जिथे असं मुडपलं जातं, त्या म्हणजे फोल्ड होतं, त्या फोल्डमध्ये निशाणा धरून गोळी मारून सुद्धा ऑफिसर्स मारले जायचे. युनिटचे कमांडिंग ऑफिसर आमच्या समोर असे गेले होते. तर तुम्ही कल्पना करा की त्या युनिटचं मोराल, आमच्या सगळ्यांचं मोराल हे किती असेल. अगदी ज्या ठिकाणी आपण 2 मिनिटं जाऊन आलोय आधी आणि तिथून येऊन आपण ऑफिसच्या चेअरमध्ये बसतो, तोच प्रचंड मोठा स्फोट होतो. आणि तेव्हा एकतर मनातून की काय हे नक्की झालं का हे कळतही नाही. आणि तुमचं शस्त्र घेऊन सगळे तिथे धावल्यानंतर म्हणजे मला खूप ठिकाणी माझ्या एका सिनियर जवानांनी अडवलंही होतं की तुम्ही तिथे जाऊ नका, तिथे जे काही दिसेल ना, तुम्ही खूप लहान आहात, आपकी अभी शादी होनी, आपके बच्चे होने, आप तुसी मत जाओ वहाँ पे. सो कसं शक्य आहे ना, तिथे लीड बाय एक्झाम्पल हे रक्तात भिनलेलं आहे तुमच्या. मग तिथे जीवन असेल मरण असेल, आधी तुम्हीच पोचायला हवं आहे, हे क्लिअर असतं. तिथे गेल्यानंतर अतिशय भीषण परिस्थिती असते, कारण बर्फ प्रत्यक्ष लाल झालेला असतो. तोपर्यंत सगळे जवान तुमच्या तकालचे कामाला लागलेले असतात. साधारण तुकडे जमा करून असे मांडायला लागतात की 14 हात आहेत म्हणजे 7 असं, अशा पद्धतीने. आणि काही जणांचं तेवढे की अवयव उरलेले नसतात, ते प्रॉपर मांसाचे तुकडेच तुम्ही चिमट्यात घेऊन गोळा करायला लागतात प्रत्यक्ष. तर अशा पद्धतीने एक एक लावले जातात आणि अंदाजे 15 फेटल कॅज्युअल्टीज आणि एवढ्या नॉन फेटल किंवा चेहरे मिळतात कुठे कुठे. आणि ते सगळं अहोरात्र चालतं. एक दिवस, ती रात्र, दुसरा दिवस तुम्ही तिथेच स्पॉटवरती असता. आणि अशा पद्धतीने एखादा स्फोट होतो तेव्हा त्याच्यात जीव जातातच. रण में केवल सैनिक नहीं मरा करते, उनके साथ कुछ सपने, कोमल सपने भी मरते हैं, असं जे म्हणतात, उनके साथ अपने भी मरते हैं. तर अशा पद्धतीने तिथे कुठे आयकार्ड्स असतात, मुलांचे फोटोज असतात, हे सगळं तुम्हाला तिथे बघायला लागतं. त्यांच्या घरी कळवायला लागतं, तुमच्या घराचा जो एकमेव आधार होता तो आता नाही आहे, अशा पद्धतीचं काम. ती जीवहानी होतेच, पण त्या एका स्फोटाचा जो मानसिक आघात तुमच्या पूर्ण युनिटवरती होतो तो त्याच्यापेक्षा भयंकर असतो. तो शब्दात व्यक्त न करण्याइतका असतो
की ज्या जवानांबरोबर कालच रात्री आपण लंगरमध्ये जेवलोय तो आता नाहीये, उद्या माझा नंबर लागला तर, आणि इतकं आतमध्ये स्फोट झाला उद्या माझ्या घरापर्यंत आला तर, किंवा मी जिथे राहतो तिथे काही झालं तर, ही भीती असते. आणि तिथे स्त्री पुरुष असं काही नाहीये. आणि सैनिकाला भीती वाटत नाही असं नाही, फक्त तो ज्या पद्धतीने त्या भीतीवरती मात करतो त्या पद्धतीने तो सैनिक ठरतो, तो वेगळा ठरतो. त्याच्यामुळे क्षणभर भीती वाटते, क्षणभर विषाद वाटतो मनात, पण नाही, आता पुन्हा उभं राहायला पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणाहून कोवळे काही सैनिक असतात किंवा इतर माणसंही असतात, ती जागा ओलांडून जाण्यासाठी सुद्धा चारदा विचार करत असतात की मी रात्री एकटा जाऊ का, पलीकडे माझं बॅरेक्स आणि तिथेच झालं होतं ती जागा ओलांडून मी कसं जाऊ. मुळात भारतीय सैन्यामध्ये ना ऑफिसर आणि मेन रिलेशनशिप ही फार सुंदर आहे. आणि तुम्ही प्रसंगी त्यांची आई होता, बहीण होता, प्रसंगी त्यांना पनिशमेंट करता, कमांड करता त्यांना, पण त्यांच्याच हातामध्ये हात देऊन मी दऱ्याखोऱ्या ओलांडून कितीतरी ट्रॅक्स चढली आहे, युनिटमध्ये रात्र राहिली आहे, ड्युटी चेक केल्या तशा वरती चढून कडाक्याच्या थंडीमध्ये. आणि त्या ती नाही आहेत हे दुःख मलाही झालं आहे, पण तरी पुन्हा नवी सुरुवात करायलाच पाहिजे. म्हणून स्वतः रात्री तिथनं एकटं जाऊन दाखवायला पाहिजे आपल्याला. आपल्या आर्मीची पद्धत, जी लिडरशिपची पद्धत आहे, नेतृत्वाची पद्धत आहे, ती कुठेही भाषण देत नाही किंवा समोर उभे राहून आता आपण असं करायला हवंय देशासाठी असं कधीही म्हणत नाही. लीड बाय एक्झाम्पल हे मर्म आहे आर्मीच्या लिडरशिपचं. सर्च ऑपरेशन्स, हो, सर्च ऑपरेशन्स पण त्या काळी खूप होत होते. आणि जेव्हा अशी माहिती मिळायची प्रत्यक्षात तेही आम्ही ते कंडक्ट करायचो असं नाहीये, पण ती चालायची आणि त्याचा परिणाम खूप दूरवरती व्हायचा. आणि तुम्ही त्यांना ही बॅक मदत सगळी देत असणार. त्यानंतर काश्मीर खूप पेटलेला होता त्या काळामध्ये. म्हणजे हा फरक जो आहे हा आर्मीला नेहमीच खूप डिफिकल्ट होता, की जो मारला गेला तो इनोसंट माणूस होता की अतिरेकी होता हे कसं ओळखायचं. तर तो जो मारला गेलेला आहे तो खूप साधा माणूस होता आणि इनोसंट माणूस होता, त्याला या अधिकाऱ्यांनी मारलंय ही नेहमीच एक ओरड असायची. आणि काश्मीरमधलं वातावरण हे बऱ्यापैकी आर्मीच्या विरोधी होतं. त्याच्यामुळे जेव्हा असं अनेकदाच झालेलं आहे की मी गाडी घेऊन, माझी जिप्सी घेऊन आणि सगळा आमचा जो तामझाम लवाजमा सगळा घेऊन बाहेर पडली आणि बाहेर पूर्ण रस्त्यावर बायका झोपलेल्या आहेत. आता एकही आम्ही लष्कराची गाडी पुढे जाऊ देणार नाही, कारण यांनी आमचा सालस माणूस मारून टाकलेला आहे. अशा प्रकारे ठिकठिकाणी अडथळे असतात तिथे. तर तिथे कसं सामोरं जायचं, हा प्रत्येक भाग काही ट्रेनिंगचा भाग नाहीये. ट्रेनिंगमध्ये एवढं समजलं की टफेस्ट सिच्युएशन तुम्ही कशी हँडल कराल, पण जिथे मी फक्त एकटी आहे आणि माझ्या निर्णयावरती माझ्या जवानांचं आयुष्य आणि त्यांचं सगळं पुढचं अवलंबून आहे, त्या ठिकाणी खूप हिमतीने आणि थोडंसं बुद्धीने काम घेऊन की कसं बोलायचं साधारण तिथे, आणि त्या ठिकाणी काय निर्णय घ्यायचा, कुठल्या लेवलला पटकन इश्यू रेज करून तो सिनियरच्या समोर आणायचा, हे सुद्धा ठरलेलं असतं. छोट्या छोट्या गोष्टी इतक्या घडत असतात की तुम्ही प्रत्येक वेळी फोन करून नाही सांगू शकत, सर दिस हॅज हॅपन अँड व्हॉट टू डू असं नाही विचारू शकत. आणि काही गोष्टी तुम्ही लपवूनही नाही ठेवू शकत, ती मर्यादा तुम्हाला ओळखायला लागते की हा असं झालाय, कधी कानावर घालायचा सिनियरच्या. हे सगळं करता करता 3 वर्ष गेली तुमची. आणि या 3 वर्षांनी तुम्हाला अनेक गोष्टी शिकवल्या. पण त्याच्यानंतर पुढची जी 7 वर्ष ती जरी अशा पद्धतीने सीमेवरची नव्हती तरी सुद्धा खूप महत्वाची होती. तर ते पोस्टिंग आणि त्याच्यात तुम्ही काय काय शिकला? जसं मी सुरुवातीला म्हणाले की माझं पहिलं टेन्युअर हे प्रॉपर रेजिमेंटमध्ये होतं. तर जी पुढची वर्ष होती त्याच्यामध्ये मला सैन्यातलं प्रशासन खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या त्यातल्या, आणि लिगल सेल्स काही ठिकाणी मला उभं करायला मिळालं. म्हणजे मी खूप भाग्यवान समजते की सदन कमांडला पण माझी पोस्टिंग होती पुण्यात, आणि तिथे आम्ही खूप चांगलं एक सक्षम असं लिगल सेल तिथे उभं करू शकलो. त्यानंतर प्रत्यक्ष रेजिमेंटमध्ये कामाची पद्धत खूप वेगळी असते. तुम्ही आणि जवान इतक्या गोष्टी न सांगता न बोलता कळलेले असतात, कमांडची पद्धत वेगळी असते. पण नंतरच्या काळामध्ये मला आणखीन लवचिकता बघायला मिळाली, कामाची वेगळी पद्धत समजली की अशा काही टीम्सना लीड करायला मिळालं जिथे सिव्हिलियन्स पण आहेत आणि आर्मी पर्सन्स सुद्धा आहेत. तर ते साधारण कुठल्या पार्श्वभूमीतनं आलेले आहेत, बाकीचे इंजिनियर्स असतील, ऑफिसर्स आणि बाकी काम करणारी मंडळी सुद्धा, त्यांचं काय साधारण बॅकग्राऊंड आहे, त्यांची कामाची पद्धत काय आहे. तिथे असं नाही की मी कॅप्टन आहे, हे सांगितलंय, हे केलंच पाहिजे, अशा अर्थाचं तिथे चालत नाही साधारण. तर काही त्यांचं स्पिरिट कायम ठेवून तुम्हाला तुमची कामाची पद्धत बदलायला लागते आणि त्यांच्याकडनं काम करून घ्यायला लागतं. तर अशा अनेक गोष्टी ह्या पुढच्या काळामध्ये मला कळल्या. काही चांगल्या प्रोजेक्टचा भाग मला होता आलं. असं करत करत ही 10 वर्ष तुमच्या आयुष्यातली संपली. दरम्यानच्या काळामध्ये 2 गोष्टी घडल्या. एक म्हणजे तुम्ही LLM पूर्ण केलं. होय सर.
ते सांगा. LM करत असताना पहिल्याच अटेम्प्टमध्ये माझी निवड झाली आणि दुर्दैवाने जे 4 पेपर्स असतात मेन एक्झामचे ते न देता मला OTA चेन्नईला जॉईन व्हावं लागलं. आणि हेच ते मला टेलिग्राम आला प्रत्यक्ष की तुम्ही ह्या तारखेला OTA जॉईन व्हायचंय. हां, तो घेऊन OT मी म्हणजे ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई, अकॅडमी जिथे शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या मुलींचं ट्रेनिंग होतं. होतं. तो घेऊन मी गेले HODींकडे की सर मला माझे 4 पेपर्स द्यायचे आणि हे मी आता कसं करू. तर सर म्हणाले की तुमच्याकडे 2 रात्री आहेत, 48 तास आहेत अजून बरं. आणि मला जितपत तुमची कपॅसिटी माहिती आहे, तुम्ही तुमचे प्रोजेक्ट्स आतापर्यंत बऱ्यापैकी पूर्ण केले असणार, ऐनवेळी जागत प्रोजेक्ट करणाऱ्यातल्या तुम्ही नाही. त्याच्यामुळे उरलेल्या ह्याची तुम्ही छान सगळं ते पूर्ण करा, 2 रात्री पुरेशा आहेत आणि तो द्या आणि नंतर येऊन तुम्ही एक्झाम exam नंतर द्या. द्या. हो. अतिशय सपोर्ट मिळाला मला सगळ्या माझ्या पुणे विद्यापीठाच्या डिपार्टमेंटकडनं आणि त्यानुसार मी त्या जागत वगैरे सगळं ते पूर्ण करून पुढच्या घंट्याला मी सुटले मी सगळं तयारी करायला आणि तिथून पुढे चेन्नईसाठी म्हणून. मध्यंतरी 1-1.5 वर्ष म्हणजे निघून गेलं ते आणि जेव्हा मला बऱ्यापैकी ही कामाची पद्धत कळली काश्मीरलाच असताना, तेव्हा मला असं वाटलं की आता आपण जे उरलेले 4 पेपर आहेत ना ते माझ्या डोक्यात कुठेतरी होतं की हातात घेतलं काम अर्धवट नाही सोडायचं कुठल्याही परिस्थितीमध्ये. तर मी माझं अभ्यासाचं साहित्य कायम बरोबरच बाळगायचे. जिथे कुठे थोडा वेळ मिळेल की गेम्स परेड आम्ही व्हॉलीबॉल बास्केटबॉल तिथे खेळत असू तर त्याच्यामधला वेळ थोडासा म्हणजे तो खेळून आल्यानंतर संध्याकाळचा म्हणा किंवा जेवण झाल्यानंतरचा एक अर्धा तास असा माझा अभ्यास सातत्याने तो सुरू होता. आणि मग मी फॉर्म भरून ठेवला होता इकडे. डिसेंबरमध्ये परीक्षा होती पुढच्या वर्षी आणि मी परवानगी घेऊन मजल दरमजल करत श्रीनगरला पोहोचले. तिथे ओल्ड एअरफील्डला आम्ही मुक्कामी आणि तिथून आम्हाला एअरफोर्सच्या म्हणजे ALs असायचे, गजराज वगैरे असे मोठे मोठे जे एअरफोर्सचे असतात विमानासारखे पण ते भव्य असतात, त्यातनं आम्ही दिल्लीपर्यंत किंवा कधी कधी पुण्यापर्यंत असे जात असू तिथे. तर वातावरण इतकं खराब होतं तिथे की येऊन तिथे आम्ही रोज त्या रनवेवरती जमायचो सगळेजण आणि सगळं हवामान बघत असो आम्ही आणि मग डिक्लेअर होत असे तिथे की नाही आज कुठलंच विमान उडणार नाही आहे, आज हे नाही आहे. पुन्हा परत बॅग घेऊन जायचं. दुसरा दिवस झाला, तिसरा दिवस झाला आणि फार काही दिवस माझ्याकडे उरलेले नव्हते आणि 3-4 दिवस निघून गेले. आता मी त्या LLMच्या परीक्षेच्या तारखेपर्यंत पुण्यात पोहोचणार कसं. त्याच्यामुळे मग अगदी माझ्याकडे आता उरलेले साधारण 2 दिवस म्हणता येईल की 1 दिवस दिल्लीपर्यंत आणि तिथून पुण्यापर्यंत. आज नाही निघाले तर मी परत युनिटला जाणार. मग अशा पद्धतीमध्ये धो-धो पाऊस असतो, कधी धुकं प्रचंड असतं श्रीनगर आणि इन्सर्जन्सी तर आहेच. काही धोका तिथे उद्भवला तर कॅन्सल सगळं. आणि मग एक छोटंसं त्यांनी छोटं एक फ्लाईट तयार केलं एअरफोर्सने आणि त्याच्यामध्ये इमर्जन्सी काही केसेस त्यांनी घेतल्या. त्या केसेस म्हणजे काही 1-2 ऑफिसरच्या घरी डेथ झाली होती. मग तिसरा ऑफिसर म्हणाला सर माझं स्वतःचं लग्न आहे, मला न्या. म्हणजे तो एक ऑफिसर आणि मग मला वाटलं बापरे आता एवढे गंभीर आहेत, आता माझी परीक्षा आहे म्हणून मला कोण नेणार आहे. पण मी तरी लढायचं शेवटपर्यंत ना, आपण माघार नाही घ्यायची. म्हणून मी त्यांना कन्व्हिन्स केलं की सर जरा महत्त्वाची परीक्षा आहे अशी मी असं चौघांना नेऊन पुढे त्यांनी सोडलं दिल्लीमध्ये. आणि मग तिथून तो प्रवास वेगळा सगळं आम्ही काय गाडी करून किंवा काय गेलो ते पुण्यापर्यंत गेलो आणि मग मी पोचले तिथे अशी परीक्षेच्या वेळी आणि पेपरला. आणि पेपर दिला हो आणि अर्थातच पास झालात. हो B+ जो युनिव्हर्सिटीच्या नियमानुसार असतो तसा चांगल्या मार्काने पास झाले. आणि दुसरी गोष्ट घडली म्हणजे या 10 वर्षाच्या काळात की तुम्हाला जोडीदार मिळाला. हो हो हा आता ती पण गोष्ट सांगा. अगदीच. कारण काय असतं जोडीदार म्हणजे स्त्री आहे सैन्यात आणि तिला जोडीदार हवा ह्याच्या अजून युनिक अडचणी असू शकतात. तर तुमच्या बाबतीत काय झालं? माझा सुरुवातीचा तो काळ बराच संघर्षाचाही होता. कारण तेवढी मानसिकता अजूनही आपल्या समाजामध्ये नाहीये की एक कॅप्टन मुलगी आहे आणि असं. आणि दुसरं म्हणजे खूपच वरवर असं मला सगळं जाणवायचं. म्हणजे चिडवणार आहे मग आता काय आहुजा खन्ना कोणीतरी अरे म्हणजे मला असं वाटायचं की प्रोफेशन आणि तुमचं वैयक्तिक आयुष्य हे प्रोफेशन हा तुमच्या त्या आयुष्याचा भाग आहे. जरी आर्मीसारखं असलं तरी सुद्धा तुमची एक बेसिक व्हॅल्यू सिस्टीम असते आयुष्यामध्ये आणि त्याच्यामध्ये तुमच्या काही निगोशिएबल्स असतात, काही नॉन निगोशिएबल्स असतात. ह्याच्याशी कॉम्प्रोमाइज करून केवळ प्रोफेशन जुळतंय म्हणून मी लग्न करणार नाही एवढी मॅच्युरिटी तोपर्यंत कदाचित आलेली होती. आणि त्याच्यामुळे मग मी 2010 साली म्हणजे काश्मीरी टेन्युअर संपल्यानंतर जेव्हा मी हैदराबादला आले तिथे वैभव भेटला आणि तिथे आमचं लग्न झालं हैदराबाद. पण म्हणजे तुमचं अरेंज मॅरेज? अरेंजच आहे पण तरी आम्ही वेळ घेतला. असं नाही की ते आलंय आणि आता काय हे टिक 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 4 गोष्टी आणि झालं असं नाही आहे. तर त्याची आणि माझी साधारण काय जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, डेप्थ काय आहे, एकमेकाच्या प्रोफेशन्सना
म्हणजे एकमेकांच्या समजून घेण्याची काय हा, आहे. आणि ते काय करतात? वैभव IIM मुंबईमधनं MBA केलेलं आहे. बरं, म्हणजे ते कॉर्पोरेटमध्ये हो, आहे. तो कॉर्पोरेटमध्ये आहे. आणि लग्नानंतर ते अर्थातच त्यांच्या नोकरीच्या जागी असणार, तुम्ही हो. तुमच्या युनिट जिकडे असेल तिकडे असणार. होय. तो संसार कसा होता तुमचा पहिल्या काही वर्षांचा? खूप वेगळा होता आणि सुंदरही होता. कारण वैभवमध्ये म्हणजे मी अजूनही ती गोष्ट शिकते असं म्हणेन मी, की विचारांची क्लॅरिटी खूपच जास्त आहे. अगदी स्पष्ट काय करायचंय, काय करायचं नाही आणि कुठलाही निर्णय हा अतिशय विचारपूर्वक घ्यायचा आणि जो निर्णय घेतला, तो घेतला. त्याच्यावरती पुन्हा काहीच नाही, म्हणजे तो ती ॲक्सेप्ट करायचा आणि मग ते पुढे जायचं अशा पद्धतीने. म्हणजे सो आम्ही वेगवेगळे राहत मग होतो. तुम्हाला हो म्हटलं तेव्हाच ते सगळं आलं असणार. खरं आहे. हा, मग तुम्ही वेगळे वेगळे राहायचं. हो, आम्ही साधारण 2010 ला आमचं लग्न झालं आणि 2017 पासून आम्ही एकत्र राहायला सुरुवात केली. 7 वर्ष हो, हो. अशी गेली संसाराची. हो, आणि तुमचं असं म्हणजे जास्तीत जास्त डिस्टन्स होतं म्हणजे फिजिकल, हो. हे कुठे कुठे असताना, म्हणजे तुम्ही कुठे ते कुठे? भरपूर वेळेला होतं. म्हणजे मी म्हणजे हैदराबाद मुंबई तसं कमी होतं, पण मी पठाणकोट बॉर्डरवरती माझी शेवटची पोस्टिंग झाली, जिथे माझी धाकटी मुलगी झाली. तर तो मुंबईत होता काही काळ सुरुवातीला आणि मी पठाणकोटच्या बॉर्डरवरती होते. बरं. मग जास्तीत जास्त तो त्याच्या जवळपास म्हणजे कुठे तर तो देहरादूनला शिफ्ट झाला त्याच कंपनीमध्ये. मग पठाणकोट बॉर्डर आणि देहरादून जिथे डायरेक्ट गाडी किंवा डायरेक्ट काही फ्लाईट वगैरे तर म्हणजे प्रश्नच नाही. तर ती कटऱ्याला जाणारी अशी एक लाल एसटी असायची आणि त्यात तो बसायचा देहरादूनवरनं आणि कुठेतरी 2-2:30 वाजता रात्री ती पठाणकोट बॉर्डरला सोडायची आणि मग तिथनं कटरपर्यंत यायचं अशा पद्धतीने. तुम्ही म्हणालात पठाणकोट बॉर्डरला असताना तुम्ही प्रेग्नंट होतात. हो, हो. तर ऑन ड्युटी आर्मीमध्ये प्रेग्नन्सी आणि त्या सगळ्या गोष्टी, हा अनुभव कसा होता? मला वाटतं मातृत्व हीच मुळात गोष्ट अशी असावी की जी आपल्याला खूप शक्ती देऊन जात असावी. मला दोन्ही म्हणजे मुली, माझी रेवा आणि राधा, या दोन्हींच्या वेळी मी ठरवलं होतं की ही फेज आपण जास्तीत जास्त नैसर्गिक पद्धतीनं घ्यायची. जसं ट्रेनिंग होतं किंवा अतिशय टफ पिरियड आधी होता, त्याच्यामध्ये जसं आपण महिनाभर काम केलं, महिन्यातले मला 3 दिवस आणि मी असं मुलींचं काही वेगळं असं काही नसायचं. नैसर्गिक जे आहे ते घेऊन पुढे जायचं, त्यात कसलाही बाऊ नाही, कसलंही दुःख नाही. तशीच ही अवस्था आपण झाली पाहिजे, म्हणजे आपल्याकडनं ती त्यातनं आपण गेलो पाहिजे अशी मनापासून माझी इच्छा होती. त्याच्यामुळे मी हे खूप अनुभवले की साडीचा युनिफॉर्म असतो आम्हाला विमेन ऑफिसर्सना त्या ॲडव्हान्स स्टेजमध्ये, आणि प्रॉपर मी 7वा-8वा महिना मी कंट्रोल रूममध्ये आहे, माझ्या हातात वेपन आहे, युनिफॉर्मची साडी नेसली आहे. हे मी खूप अनुभवलं आहे. म्हणजे दिवसभर ऑफिस करायचं, रात्री ड्युटी ऑफिसर असल्यावरती, आणि परत जाऊन दुसऱ्या दिवशीचं ऑफिस सुरू अशा पद्धतीचं. तर पूर्ण काम करत ही फेज मी अनुभवली. दुसऱ्या वेळी तर मला प्रेग्नन्सीमध्ये टायफॉईड झाला होता, तर मी ते सगळं हाताला लावलेलं, एक बाळ घरी आणि अशी अशी गाडी चालवायची. मग काही ऑफिसचं काम घरी मागवायचं, तिथे बसून ते करायचं, जे करता येत नाही त्याच्यासाठी ऑफिसला जायचं. मग पुन्हा अच्छा वेळ झाली आता ते सलाईन आणि इंजेक्टेबल अँटीबायोटिक्सची म्हणून ते हॉस्पिटलमध्ये जायचं, ते करून घ्यायचं, ते काम करून घरी यायचं. अशा पद्धतीने मी 2-3 महिने होते. आणि ती मुलगी खूप स्ट्रॉंग आहे माझी, आतूनच ती एकदम खूप फिटनेसच्या टेस्ट पण असतात आम्हाला. असं नाही की एकदा ऑफिसर झालं की झालं, पण त्या टेस्ट आम्हाला दरवर्षी द्यायला लागतात. ज्या काही मेडिकल टेस्ट असतात त्या दरवर्षी आम्हाला करायला लागतात आणि त्या पास करायला लागतात. सो त्याच्यासाठीची थोडी शरीरात आपल्या लवचिकता पाहिजे. जनरली नॉर्मल डिलिव्हरीज म्हणजे मला असं वाटलं की आपण त्या प्रेफर करूया, त्याच्यासाठी वेगळा योगाभ्यास करूया, जेणेकरून मी दुसऱ्या महिन्यात पळू शकले पाहिजे बेबी डिलिव्हर केल्यानंतर अगदी स्मूथली. आणि त्याप्रमाणे मी दोन्ही मुली झाल्यावरती जॉईन झाले आणि फिटेस्ट कंडिशनमध्ये मी आर्मी सोडलं. हा, त्या मुद्द्याला येऊया की 10 वर्ष एक प्रकारे खूप फुलफिलिंग असं करिअर आपल्याकडे असताना 2017ला तुम्ही हा चॉईस घेतलात की आता मला आर्मीमधून बाहेर यायचंय, वेगळं आयुष्य जगायचंय. का आणि तो निर्णय कसा होता? साधारण त्यावेळी आर्मीमधल्या विमेन ऑफिसरशी एक आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लिटिगेशन सुद्धा एक सुरू होती की परमनंट कमिशन तेव्हा अलॉट झालेलं नव्हतं. ते 2019 साली सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आणि त्याच्यानंतर परमनंट कमिशन म्हणजे 20 वर्षानंतरची सर्व्हिस ही विमेन ऑफिसर्सला परवानगी मिळाली. तेव्हा माझ्या पुढे 10 वर्ष किंवा 14 वर्ष अशीच ऑप्शन्स होती 2. आणि त्याही पलीकडे जाऊन ज्या धारणेने मी आर्मीमध्ये गेले होते की हा युनिफॉर्म एक माध्यम आहे, एक साधन आहे, तर ते सोडतानाही तीच मानसिकता होती की आत्ता आपण अतिशय चांगल्या याच्यावरती आहोत की ऑर्गनायझेशनला पण आपण हवे आहोत आणि आपणही खूप फिट कंडिशनमध्ये आहोत, आता थांबलं पाहिजे कुठेतरी. म्हणून मी स्वेच्छेने निर्णय घेतला आणि मी आणि वैभवने लाईफ रिकम्पास करूया अशा
दृष्टिकोनातनं तो निर्णय घेतला होता. साधारण आपण कॉलेज, तेव्हाच्या धारणा, मग काहीतरी सिद्ध करायचं असतं. मग मी ऑफिसर झाले. आता 10 वर्ष नाही म्हटलं तरी बरीच चांगली सर्व्हिस आपण करू शकलो आर्मीमध्ये. आता थोडंसं आपण बघूया की साधारण काय करता येईल. आणि पालकत्व हा जो मुद्दा होता हा खूप मोठा होता आणि खूप सुंदर होता, समृद्ध करणारा होता. त्याच्यामुळे मला असं वाटलं की मुलांसाठी तेव्हा त्यांना काही देऊ शकतो असं नाही, किंवा 24 तास मी आई म्हणून त्यांना सहवास दिला म्हणजे चांगलं, ही काही चांगल्या आईची व्याख्या नाही आहे तशी. पण आपण प्रयत्न करूया. आणि तेव्हा MBA माझं झालेलं होतं. तर मी लगेचच दुसरं कुठेतरी कॉर्पोरेटमध्ये जॉईन होऊ शकले असते. पण प्रयत्नपूर्वक आम्ही हे ठरवलं की जीविका आणि उपजीविका यातला फरक आपण समजून घेऊया. म्हणून उपजीविकेसाठी वैभवने काम करायचं, पण दोघांची जीविका काय हे शोधत राहायचं आणि ते माझ्या माध्यमातनं काम करायचं दोघांनी मिळून. बरं, म्हणून तुम्ही रिटायरमेंट तर घेतलीत हो, ह्या हो. पद्धतीने, आणि मग तुम्हाला एक प्रोजेक्ट मिळाला. हो, हां, होय. त्याच्यात तो आम्हाला सांगा. लिखाणाची खूप आवड होती अगदी शाळा कॉलेजमध्ये असल्यापासून. आणि नंतर मुलींची पण त्यात भर पडली गोष्टी सांगण्यासाठी. आणि दुसरं असं की सातत्याने, म्हणजे कसं ना, आपण एकदा युनिफॉर्म घातला की ती आपली स्किन होऊन जाते, ती वेगळा राहतच नाही काय. म्हणजे तो आता नाही आहे तर मी आता काहीच नाही माझ्याकडे, असं काही नाही आहे. वाचन सतत सुरू होतं. आणि मला लहानपणी पण पर्यटनाचा खूप चांगला अनुभव मिळाला आणि वेगवेगळ्या प्रांतांमध्ये जाण्याची आवड त्या काळात ती निर्माण झाली. तेव्हा मी जिथे कुठे जात असे तिथे मी तिथली माती आणत असे. तर माझ्याकडे असं एक मातींचं संकलन होतं लहानपणी. ती बरं. हल्दी घाटीची, जिथे राणा लढला होता, लक्ष्मीबाईची झाशीच्या इकडनं आणली, किंवा ग्वाल्हेरची आहे, किंवा कोकणातली आपली माती जिथे खूप मोठे धुरंधर समाजसुधारक कवी हे सगळे होऊन गेलेत. तर अशा पद्धतीने त्या त्या ठिकाणी भेट द्यायला मला खूप आवडत असे. ती सवय लागली नकळत. हं. तो इतिहास कुठेतरी आतमध्ये होता. आणि आर्मीमुळे तर काय, मी पूर्ण देशाचीच मुलगी झाले, भारताची कन्या झाले मी. तर अशा ठिकाणी मी जात होते. पण तेव्हा लक्षात आलं की हा इतिहास बऱ्यापैकी दुर्लक्षित आहे वीरांगनांचा. कारण वीरांगनांचा मुळात भारत हा योद्ध्यांचा देश आहे, ही आपली ओळख आहे. पण अशा ठिकाणी सुद्धा अशा अनेक वीरांगनांची माहिती माझ्या कानावर पडायला लागली, नावं यायला लागली की जे आपल्याला माहीतच नाहीयेत. मग ती मी हळूहळू जमवायला लागले. उद्दिष्ट एकच होतं की मुलींना गोष्टी सांगता याव्यात, त्यातनं काही बरं. मोठा प्रोजेक्ट करावा आणि त्याचा ग्रंथ व्हावा, अशी काही मनीषा सुरुवातीला नव्हती. बरं. आणि मग मी ते संकलन करत गेले हळूहळू. आणि त्याच वेळा ही लिटिगेशन चालू होती कोर्टामध्ये. सगळे वादविवाद चालू होते की मुलींना, म्हणजे लेडी ऑफिसर्सना आपण फ्रंटवरती पाठवावं की नाही लढायला, प्रत्यक्ष इन्फंट्रीमध्ये, किंवा त्यांना कमांडिंग पोझिशन द्यावी की नाही. तेव्हा थोडीशी उत्सुकता वाटली मला की जर आपण म्हणतो की भारतामध्ये एवढ्या वीरांगना होऊन गेल्या, तर त्यातली माहिती काही नाही. आणि मग त्या वीरांगना इथेच लढल्या, तर आज का हा वाद सुरू आहे, साधारण काय बदल, काय झालाय, युद्धाचं माध्यम बदललंय, किंवा आणखीन काय झालं, हे थोडीशी उत्सुकताही मला वाटली. कारण तेव्हाही मी ते अनुभवलं होतं की माझ्या हातात रायफल आहे, मी आई आहे, आणि त्याही राण्यांचं असंच होतं सगळं. तर हा काही इतिहास आहे उलगडून दाखवावा असं मला वाटलं, आणि मी लिखाण सुरू केलं त्या दृष्टीने. किती वर्ष? 3-3.5 वर्ष? 4 वर्ष 4 साधारण वर्ष. हा अभ्यास माझा सुरू 4 होता. वर्ष अभ्यास हो, केलं. हो. आणि वीरांगनांवरचं अपराजिता या नावाचा एक ग्रंथ त्यांनी तयार केला. हो. ह्या ग्रंथामध्ये काय आहे? मला वाटतं की प्राचीन भारतीय साहित्यामध्ये किंवा संस्कृतीमध्ये आपल्या भारताच्या शहीदांना किंवा हौतात्म्य हे सगळ्यात वरती ठेवलेलं आहे. शुक्राचार्य म्हणतात की द्वौ विमौ पुरुषौ लोके सूर्यमंडल भेदिनौ परिवांग योग युक्तश्च रणेच अभिमुखे हतः. 2 व्यक्तींनाच ते उच्च स्थान मिळतं सूर्यमंडलाच्याही पलीकडचं. एक म्हणजे जो योगयुक्त असतो, योगी असतो, आणि दुसरा म्हणजे जो सन्मुख रणांगणावरती वार झेलतो तो. आणि याच्यामध्ये स्त्री शक्तीचं योगदान खूप मोठं आहे. ऋग्वेदामध्ये खेलराजाची पत्नी विश्पला हिचं वर्णन आहे की ती रणांगणावरती लढली, तिला लोखंडाचा पाय बसवण्यात आला आणि ती दुसऱ्या दिवशी पुन्हा, म्हणजे अच्छा. बरी झाल्यावरती ती तिथे जाऊन लढली. तर ते पुरावे असे नाही, पण त्याच्यानंतरच्या काळातल्या मी मागे जात गेले. म्हणजे 47 पासून जरी आपण सुरुवात केली तर मी पार 2000 वर्षांपर्यंत पोहोचले तिथे. आणि मागच्या 2000 वर्षांचा कालखंड साधारण या ग्रंथातून मी उलगडण्याचा प्रयत्न केला, लघुचरित्र स्वरूपामध्ये. आणि अखंड भारतातला, म्हणजे त्याच्यामध्ये गांधार देश आहे, बांगलादेश आहे, पाकिस्तान अर्थातच आहे, सिंध प्रांत आपला, दक्षिणेतला बराच भाग आहे, इथल्याही वीरांगनांपर्यंत मी पोहोचले. आणि त्यांचं पुराव्यानिशी, म्हणजे हा ग्रंथ जो आहे हा पूर्ण ससंदर्भ आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही खूप महत्वाच्या सगळ्या स्त्रिया घेतल्याच आहेत. हो, हो. मला 2 इंटरेस्टिंग गोष्टी वाटल्या, की एक जी आपली राणी लक्ष्मी ब्रिगेड, आपल्या इंडियन नॅशनल आर्मीची, हो. सुभाष बाबूंची, ज्याच्यावरती एक खूप छान चॅप्टर आहे
आणि दुसरं तुम्ही याच्यामध्ये भगिनी निवेदितांना घेतलंय. हो, हो. हां, तर ते मला खूप छान वाटलं, की भगिनी निवेदिता यांच्याकडे एक वीरांगना म्हणून पाहणं, ही पण एक खूप वेगळा दृष्टिकोन आहे आणि तो तुम्ही किती मोकळेपणी त्या सगळ्याकडे पाहता, ते दाखवणारा तो दृष्टिकोन सर आहे. मला मुळात ह्या दृष्टिकोनातूनच लेखन करायचं होतं. मुळात मी कोणीतरी लेखिका आहे आणि आता आपल्याला सगळ्यांसमोर आणायचं असं काही उद्दिष्ट नव्हतंच. मी प्रामाणिकपणे अभ्यास करत गेले आणि दुर्लक्षित का राहिलं हे सगळं? तर त्याची 2 कारणं म्हणजे एकीकडे आपण उदात्तीकरण खूप करतो, जय-जयकार करतो, पण त्या जय-जयकाराच्या मागे आपलं काही ज्ञान नसतं त्याच्यामागे, जाणीव नसते. फक्त जय-जयकार करतो आपण आणि त्याच्यातनं ते उपेक्षित राहतात, ते दूर जातात आपल्यापासून. म्हणजे अशी लढली, तशी लढली. आपण वीरांगनांच्या बाबतीत ते खूप WhatsApp युनिव्हर्सिटीत आणि याच्यात ऐकत असतो. पण त्या एक चांगल्या म्हणजे सगळ्यांना बांधून ठेवण्याची शक्ती होती. त्यांच्याकडे सेनापती होते रणधुरंधर आणि सगळे मंत्रिमंडळ होतं. त्याला त्या सगळ्या कंट्रोल करत होत्या. असे अनेक पैलू आहेत. मुळातच शौर्य काय आहे हा एक छोटा ह्याच्यातनं मी शोध घेण्याचा प्रयत्न केला. जसं तुम्ही म्हणालात की भगिनी निवेदिता. तर शौर्याचे अनेक पैलू आहेत. सैन्य नेतृत्व आहे. जे झाशीची राणी लढली हे आपल्याला माहिती असतं. पण ती एक आर्मी कमांडर म्हणून खूप वेगळी होती. हं. स्वतःच्या हाताने ती सैनिकांना मलमपट्टी करत असे आणि खूप छान ओळी प्रसिद्ध होत्या की जिनने सिपाहियों को खिलाई मलाई, आपने खाई गुड़धानी, अमर रहे झाशी की राणी. म्हणजे झाशी पडलं होतं. झाशीच्या वडिलांनाही झाशीच्या किल्ल्यासमोर फाशी देण्यात आली होती. भर दुपारी दुसऱ्याच दिवशी ती किल्ला सोडून गेल्यावर. कालपीला तिची मोठी लढाई झाली. तरीही मुलगी उठते आणि ग्वाल्हेर सारखा किल्ला आपण घेऊया, छत्रपतींसारखे आपण किल्ले घेऊ, ग्वाल्हेरला जाऊन लढूया, असं ती तिथे हे करते आणि तिने ग्वाल्हेरचा किल्ला घेतला आणि तिथून तिने लढाई केली. शौर्य हे अनेक रूपांमध्ये प्रकट झालेलं असं मला दिसतं. जसं तुम्ही मगाशी तितिक्षा म्हणालात, तशाही प्रकारे सैन्य नेतृत्व असेल, युद्धरचना असेल किंवा संकल्पशक्ती. म्हणजे एखाद्या स्त्रीची संकल्पशक्ती किती मोठी असावी. तर तमिळनाडूमधली आपली वेलू नचियार, तिचं राज्य म्हणजे 1772 साली इंग्रजांनी घेतलं, राजाला मारलं आणि ती एका छोट्या मुलीनिशी नेसत्या वस्त्रानिशी जंगलांमधनं बाहेर पडली. पुढचे 8 वर्ष ही राणी सैन्याला एकत्रित करत होती, मिळेल त्या राजांचं संस्थानाची मदत घेत होती आणि 1780 मध्ये विजयादशमीच्या दिवशी तिने जो काही मोठा शंखनाद केला आणि ब्रिटिशांकडनं स्वतःचं राज्य परत घेतलं, हा विजयाचा इतिहास आहे. तर एखाद्या स्त्रीची संकल्पशक्ती किती मोठी असावी. वीरावेल वेट्रीवेल म्हणून तिला वीरमंगाई असं म्हणतात तमिळमध्ये. तर अशी तिची संकल्पशक्ती आहे. किंवा आपण मगाशी समर्थांचा उल्लेख केला की ज्यांनी महाराष्ट्रातल्या दराखोऱ्यांमधला क्षात्रधर्म जागा केला. माई भागोंचं नाव आपण सगळ्यांना माहिती आहे की ज्या सैन्यामध्ये दौर्बल्य आलेलं होतं त्यांच्यामध्ये अध्यात्माच्या माध्यमातून पुन्हा एकदा शक्ती निर्माण करणं आणि त्यांना कर्मप्रवण करणं, त्यांना लढण्यासाठी तयार करणं आणि त्याच्यासाठी स्वतः हातात तलवार घेणं, अशा संत योद्धा वीरांगनांचा सुद्धा भारताला इतिहास आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या आपल्या ताराराणी बाईसाहेब असतील की औरंगजेबाने संभाजी महाराजांनंतर आता काय ही एक स्त्री आहे, आता मराठा साम्राज्य आता म्हणजे माझ्याच कडे आलं आणि म्हणून एकामागून एक किल्ले घ्यायला त्याने सुरुवात केली होती औरंगजेबाने. पण तसं झालं नाही. ताराराणी बाईसाहेबांनी तसं होऊ दिलं नाही आणि अतिशय लवचिकपणे त्यांनी किल्ल्यांचं राजकारण केलं की ठीक आहे घ्यायचं तर घे, दुसरा गेला तो पुढे गेला की हात किल्ला त्यांनी तिकडनं जिंकून घ्यायचा. अतिशय लवचिकतेने त्यांनी युद्धनीती आखली. तर किती स्वरूपांमध्ये स्त्रीचं शौर्य हे प्रकट झालेलं आहे. म्हणून क्या बात. हे आहे. त्याच्यानंतर दुसरा एक धागा मी जो पकडला तो म्हणजे प्रशासन. अच्छा. आपण किती सहज म्हणतो की एखाद्या राणीने 20 वर्ष राज्य केलं, 25 वर्ष राज्य केलं. तर त्याच्यामागे मुख्य उद्दिष्ट हा नव्हता की एखाद्या भूभागावरती राज्य करणं किंवा जास्तीत जास्त लोकांवरती वर्चस्व मिळवणं. तर त्यांच्या दृष्टीने हे सिंहासन किंवा ही सत्ता कुठेतरी लोककल्याणाचं माध्यम होती, साधन होती. आणि अशा पद्धतीने म्हणजे अहिल्यादेवींचा इतिहास तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. पण अशा इतर अनेक राण्या प्रशासनाच्या माध्यमातून म्हणजे हा धागा पकडून मी त्याच्यामध्ये लिहिण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न केला आहे. म्हणजे विचार करा आज जिथे आपण बसलोय तिथे सातवाहनांचं एकेकाळी राज्य होतं इसवी सन पूर्व 1 ते 2 मध्ये आणि राणी नागनिकानी बऱ्यापैकी राजाच्या नंतर हे प्रशासन सांभाळलं. ज्यावेळी आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे या प्रशासनाला अनेक पैलू होते. आंतरराष्ट्रीय व्यापार होता, परराष्ट्र धोरण होतं, मुत्सद्देगिरी होती, कितीतरी पैलू होते. तर हे सगळे पैलू आपल्याला कधीच स्त्रीच्या माध्यमातून समोर येत नाहीत
की एक स्त्री पण जेव्हा राज्यकर्ती असते तेव्हा तीही या सगळ्या पैलूंचा अभ्यास करते. तेव्हा कुठे आपण म्हणतो की केळरी चेन्नम्माने काय परराष्ट्र धोरण म्हणजे आखलं होतं पोर्तुगीजांच्या विरुद्ध. तिचं अर्थकारण किती मजबूत होतं पोर्तुगीजांशी अग्रीमेंट्स करत असताना. ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत. प्रशासनाचं आणखीन एक मला उदाहरण द्यायला आवडलं असं की 12वं शतक भारतातलं काकतीयांचं जे राज्य होतं वारंगळ आणि त्याच्या भोवती, तर 12व्या शतकामध्ये एक वडील आपल्या मुलीचा राज्याभिषेक करतात. मुळात त्यांनी तिला लहानपणापासून मुलगी म्हणूनच वाढवलं. ती म्हणजे राणी रुद्राम्मा. ही मुलगी आणि मुलीप्रमाणेच वाढवलं. म्हणजे काय तर घोडेस्वारी, नेमबाजी ह्याच वातावरणात ती वाढली. आणि एक दिवस वडिलांनी काकतीयांची तलवार तिच्या हातात देऊन तिचा पूर्ण रितसर राज्याभिषेक केला. वा. आणि पुढे अगदी वयाच्या 80व्या वर्षीपर्यंत रुद्राम्मा लढत होती. एवढी मोठी कारकीर्द भारतामध्ये आहे. त्यानंतर काश्मीरची राणी दिद्दाने काश्मीरमध्ये, जिचं आजोळ होतं गांधार देश, 54 वर्ष राज्य केलं. बरं. एका अधुपायानिशी ती रणकुशला होती आणि याचे दाखले कल्हणाच्या राजतरंगिणीच्या पानापानांवरती आपल्याला मिळतात. त्या श्लोकांसह तुम्हाला याच्यामध्ये ते वाचायला मिळतील. आणि तिसरा जो धाका आहे तो स्वातंत्र्य. आपल्याला माहिती आहे की परकीयांचं आक्रमण भारतावरती सातत्याने होत आलेलं आहे. अगदी पूर्वीपासून ते 47 पर्यंत एक मोठी मालिका स्त्री शक्तीची उभी राहिली आणि ज्यांनी भारताचं स्वातंत्र्य अबाधित ठेवलं. राष्ट्र प्रथम आणि राष्ट्राची सुरक्षा हा महत्त्वाचा विषय घेऊन. तर त्याच्यामध्ये अबाक्का असेल राणी, जिनी पोर्तुगीजांविरुद्ध पूर्ण दक्षिणातल्या भागाचं संरक्षण केलं. 1857चं स्वातंत्र्य समर म्हणजे हे स्त्रीशक्तीच्या योगदानाशिवाय शक्य होऊच शकलं नसतं. म्हणजे 57 मधले आपल्याला माहिती आहे की झाशीची राणी तर होतीच, पण अवंतीबाई सारख्या राण्या, म्हणजे रामगडची राणी, म्हणजे एक कवी असं म्हणतो की रामगड की रानी के कारण पुनीते है, मोर्चा फिरंगिन को मार मार जीते है, प्रचंड विकराल कालिका सी दौर, उम्र 26 गए 7 मास बीते है. 26 वर्ष आणि 7 महिन्यांची ही राणी, 2 मुलांची आई, आणि ती लढते तिच्या संस्थानासाठी, भारतासाठी मुळात. आणि शेवटी जखमी होऊन ती जेव्हा छावणीमध्ये तिला नेलं तेव्हा ती हात जोडून, बाकी कुणासाठी नाही, ती इंग्रजांना सांगते की माझ्या प्रजेला तुम्ही त्रास देऊ नका. जे काही बंड केले ते मी केलंय आणि मी आता चालली आहे, पण माझ्यानंतर ना तुम्ही जे फासांवरती लटकवताय सगळ्यांना, असं काही करू नका. हे मातृहृदय घेऊन लढणं हे फक्त भारताच्याच मातीमध्ये होऊ शकतं असं मला वाटतं. फक्त संस्थानं किंवा संस्थानांमधल्या राण्या लढल्या असं नाहीये. कोठ्यांवरती विकल्या जाणाऱ्या अजिजन बेगम सारख्या स्त्रिया असतील किंवा सफाई कामगार असतील, त्या 1857च्या स्वातंत्र्य समरामध्ये मिळेल ते काम करत होत्या. म्हणजे उत्तरेमध्ये अशा काही ओळी प्रसिद्ध होत्या की चुडी फुटवाई के नियोता, सिंदूर पुछवाई के नियोता. म्हणजे आम्ही कशाचं निमंत्रण देतोय, बांगड्या फोडून घ्यायच्या आहेत का तर या, सिंदूर पुसायचं आहे का तर या, कारण आता ती वेळ आलेली आहे. आता आपले संसार थाटायची वेळ नाही आहे, आता गोऱ्या साहेबाला देशाच्या बाहेर पाठवायची वेळ आहे. त्याच्यामुळे हे निमंत्रण तुम्ही स्वीकारा आणि तुम्ही लढायला या. शेवटचा जो टप्पा होता स्वातंत्र्याचा, त्याच्यामध्ये सुभाष बाबूंची रेजिमेंट जी आहे, झाशी राणी रेजिमेंट, आणि बंगालमधल्या काही क्रांतिकारी युवती असतील, तर त्यांनी तारुण्याची व्याख्याच बदलून टाकली आणि छातीवरती गोळ्या झेलत ह्या सगळ्या मुली पुढे गेल्या. तर अशा पद्धतीने हे शौर्य, स्वातंत्र्य आणि प्रशासन अशा 3 धाग्यांना घेऊन हा ग्रंथ झालेला आहे. मी असं म्हणेन की एक सैनिक किंवा एक स्त्री ही परमेश्वराकडे काय मागत असावी. म्हणजे गुरुदेव टागोरांच्या एका लेखनातून मला ही प्रेरणा मिळाली. म्हणजे दुर्गावती जेव्हा 25 वर्ष राज्य सांभाळून जेव्हा ती जखमी होत असेल, किंवा ह्या सगळ्या राण्या जेव्हा लढत असतील, तर ह्यांनी कुठून कुठून शक्ती सगळी तयार केली असेल, किंवा ह्या परमेश्वरासाठी काय मागत असतील. तर मला असं वाटलं, आपदा से घिरे समय तू रक्षा कर यह नहीं प्रार्थना, निर्भयता से पूर्ण हृदय हो, अविचल दृष्टि तना हो सीना, माथे पर यदि बोझ हो भारी, हल्का कर यह नहीं याचना, शक्ति जुटा कर उसे उठाऊं, ना दया हो ना ही सांत्वना, राह कांटों से भरी जब फूल कभी ना तुम बिछाना, ध्येय पथ का दृढ़ स्मरण प्रतिपल गतिमान हो चलना, घिर आए जब घना अंधेरा, रात का तुम दिन न करना, घिर आए जब घना अंधेरा, रात का तुम दिन न करना, बढ़ रहे हर एक कदम तक चरण तक स्वल्प किरण बस नित्य रखना, प्राण बोझल हो यदि और मिट रहे हो जब नयन, प्राण बोझल हो यदि और मिट रहे हो जब नयन, सर्वस्व खोकर मैं गिरूं और दांव पे हो अखिल जीवन, आधारित कर मत उठाना, आधारित कर मत उठाना,
उपचार न करना कोई अन्य, शस्त्र थामे फिर लढूंगी, बस आघोषित करना पांचजन्य, बस आघोषित करना पांचजन्य. धन्यवाद. वा वा वा. त्यांनी आपल्याला दृढता आणि लवचिकता या दोन्ही गोष्टी एकत्रित कशा असतात ते सांगितलं. तेव्हा मला कविवर्य बासी मर्ढेकरांची एक ओळ आठवली. ती अशी आहे की वाकुदे बुद्धीस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे. दृढता आणि लवचिकता. पोलाद म्हणजे लोखंड की ज्याची दृढता, पण वाकुदे बुद्धीस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे म्हणजे लवचिकता. याचा संगम कसा असावा हे आपल्याला आजच्या या सत्रामधून कळलं. मोहिनीताईंनी आपल्याला सांगितलं की एका व्यक्तीचा प्रवास, करिअर, पण त्यातून राष्ट्राबरोबरचं जोडणं सैन्य दलाच्या माध्यमातून आणि सैन्यामधून निवृत्त झाल्यावरती पुन्हा एकदा या देशाच्या शौर्य परंपरेशी स्वतःला जोडणं लेखनाच्या आणि इतिहासाच्या माध्यमातून. ज्या आझाद हिंद फौजेचा उल्लेख तुम्ही केलात, या आझाद हिंद फौजेचं जे स्फूर्तिगीत होतं, कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा, ये जिंदगी है कौम की, तू कौम पे लुटाए जा. हे कदम कदम बढ़ाए जा आणि खुशी के गीत गाए जा, ही खुशी कसली आहे? ही खुशी त्यागाची आणि बलिदानाची आहे. त्यागाची आणि बलिदानाची खुशी, हौतात्म्यामधला सोहळा हा जेव्हा अनुभवला जातो तेव्हाच राष्ट्र प्रथम येतं.